नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 स्पेशल क्राईम स्टोरी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. एका उसाच्या शेतात सापडतो एका अज्ञात महिलेचा मृतदेह. चेहरा इतका विद्रूप केलेला की ओळख पटवणंही पोलिसांसमोर मोठं आव्हान. सुरुवातीला हा नेमका मृतदेह कोणाचा, तिची हत्या कुणी केली आणि हत्या करण्यामागचं कारण काय, या प्रश्नांची उत्तरं शोधताना पोलीस तपासाची दिशा थेट सोशल मीडियापर्यंत पोहोचली. इंस्टाग्राम रील्स, प्रेम नाटक आणि मुलाचा जन्म आणि त्यानंतर एका महिलेच्या हत्येचा आरोप. पोलिसांच्या तपासानुसार मुलाच्या हव्यासातून हा धक्कादायक कट रचल्याचा आरोप आहे. नेमकं काय घडलं पाहूयात SP9 मराठी न्यूजच्या स्पेशल पोलीस क्राईम डायरी मध्ये. मेरठ परिसरातील एका उसाच्या शेतात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला. महिलेच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा होत्या. मृतदेहाची ओळख पटवणं कठीण होतं. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि तपासाची चक्र वेगाने फिरवून दिली. 20 ऑगस्ट रोजी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपास करताना पोलिसांनी एक धक्कादायक कनेक्शन समोर आल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून सादिकचं नाव समोर आलं. पोलिसांच्या माहितीनुसार सादिकची नजर इंस्टाग्रामवर रील्स बनवणाऱ्या शिवाच्या प्रोफाईलवर गेली. सुरुवातीला रील्स लाईक, त्यानंतर कमेंट आणि मग त्यानंतर इंस्टाग्राम मेसेंजरवर संभाषण. हळूहळू या संवादाचं रूप प्रेमाच्या नात्यात झालं. शिबाला सादिक आपल्यावर खरंच प्रेम करतोय असं वाटत होतं. मात्र पोलीस तपासानुसार या नात्यामागे सादिकचा वेगळाच हेतू असल्याचं समोर आलं. पोलिसांच्या तपासानुसार सादिकला पहिली पत्नी आसियापासूनच 5 मुली होत्या. कुटुंबाला मुलगा हवा होता असा पोलिसांचा दावा आहे. याच पार्श्वभूमीवर सादिक आणि शिबा यांच्यात जवळीक वाढली. दोघे एकत्र राहू लागले आणि त्यानंतर एका मुलाचा जन्म झाला. या मुलाचं नाव साद असल्याचं तपासात समोर आलं आहे. सगळं सुरळीत सुरू असल्याचं दिसत असतानाच या कथेला सर्वात धक्कादायक टप्पा सुरू झाला. बाळ 18 महिन्याचं झाल्यानंतर परिस्थिती बदलली. पोलिसांच्या माहितीनुसार सादिकची पहिली पत्नी आसिया या बाळाला आपल्यासोबतच ठेवून वाढवू इच्छित होती. मात्र शिबाने आपल्या मुलाला देण्यास नकार दिल्याचा आरोप आहे. यातून वाद वाढत गेला आणि अखेर बाळाच्या ताब्यावरून निर्माण झालेला हा वाद एका कथित हत्येच्या कटापर्यंत पोहोचला. पोलिसांच्या तपासानुसार सादिकने आपली पहिली पत्नी आसिया, आई वसीला आणि भाऊ शादाब व आबिद यांच्या मदतीने शिबाला संपवण्याचा कट रचण्यात आला. आरोपीने नेमकं काय नियोजन केलं, शिबाला कुठे नेलं आणि मृतदेह कुठे टाकायचा, या सगळ्याचं नियोजन आधीच करण्यात आलं होतं. यानंतर सादिकने शिबाला फिरायला जाण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवलं. कार शहरापासून दूर गेली. रस्त्यावर वर्दळ कमी झाली आणि त्यानंतर पोलिसांच्या तपासानुसार शिबावर हल्ला करण्यात आला. तिच्यावर वीट आणि दगडांनी हल्ला करून तिची हत्या करण्यात आली. तिची ओळख पटू नये यासाठी चेहरा विद्रूप करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हत्येनंतर मृतदेह मेरठ मधील उसाच्या शेतात टाकण्यात आला असून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. मात्र पोलिसांचा तपास थांबला नाही. घटनास्थळावरील पुरावे, संशयितांची हालचाल आणि उपलब्ध तांत्रिक माहिती यांच्या आधारे तपासाच्या आधारे पोलिसांनी मुख्य आरोपी सादिकसह त्यांची पहिली पत्नी आसिया, आई वसीला आणि भाऊ शादाब यांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाचा अंतिम निर्णय आता न्यायालयीन प्रक्रियेतच होणार आहे. त्या संपूर्ण प्रकरणाने सोशल मीडियावरील ओळख, खोट्या प्रेमाच्या जाळ्यापासून ते कौटुंबिक वादापर्यंत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. एका रील वर सुरू झालेली ओळख, पॅसेंजरवर वाढलेली जवळीक, प्रेमाच्या नावाने निर्माण झालेलं नातं, एका मुलाचा जन्म आणि 18 महिन्यानंतर त्याच मुलाच्या ताब्यासाठी उभा राहिलेला कथित मृत्यूचा कट आता पोलिसांच्या तपासानंतर उलगडत असल्याचा दावा करण्यात आला आहे. पण या प्रकरणात न्यायालय काय निष्कर्ष काढतं आणि या कथित कटामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याची उत्तरं पुढील तपासातच स्पष्ट होणार आहे. कोणत्याही संशयास्पद प्रकाराची माहिती असल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा. अशा देशभरातील धक्कादायक क्राईम स्टोरीजसाठी SP9 मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.